समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. सन्माननीय सभापती महोदया, मी आपला आभारी आहे. किमान आपण तरी माझं ऐकून घेतलं, घ्यायची संधी दिली. आपण म्हटलं की तुम्ही सभागृहात आहे, बोला. सन्माननीय सदस्य हेमंत पाटील साहेबांनी, सन्माननीय सदस्य विक्रम काळे सरांनी जी घटना कथन केली, मला थोडासा आपला वेळ हवा आहे. कारण मला काय वाटतंय की आपला तुम्ही मला सारांशाने मुद्दा सांगा. सारांशाने सांगतो. आपल्या दुपारच्या चर्चेत असतं तर अजून सविस्तर चर्चा झाली असती. मी आपल्याला एकच म्हणेन की थोडासा वेळ द्या सन्माननीय सभापती महोदय. मी 40 वर्ष राजकीय जीवनात आहे. वयाच्या 20व्या वर्षी मी राजकारणात आलो. माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी एका साखर कारखान्याचा चेअरमन झालो. 40 वर्षात असा अनुभव मला राजकारणामध्ये आमच्या जिल्ह्यात, राज्यात कधी आला नव्हता. एवढा वाईट, दुर्दैवी अशा पद्धतीचा अनुभव मी भोगलाय. सन्माननीय सभापती महोदया, निवडणुका होतात, बहुमत, अल्पमत आपण सगळे बघतो. या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या आमचा प्रीपोल अलायन्स महायुतीमधल्या 2 पक्षांचा झाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना. आणि प्रीपोल अलायन्समध्ये आम्ही 65 जागेंच्या सभागृहामध्ये 37 जागा जिंकल्या. आणि राईट फ्रॉम दी डे ऑफ इलेक्शन, म्हणजे निकाल डिक्लेअर झालेल्या दिवशी आम्ही सांगितलं आम्ही एक आहोत, जो निर्णय घ्यायचा आहे तो आमचा प्रीपोल अलायन्स घेईल. मी तेवढा इन्सिडेंट सांगतो आता काय झाला ते, ज्याचा उल्लेख सन्माननीय सदस्य विक्रम काळे सरांनी केला. आम्ही 33 सदस्य मतदानाला चाललो. आमची बैठक एकत्र झाली, ठरलं उमेदवार अध्यक्षपदाचा कोण, उपाध्यक्षपदाचा कोण, आणि आम्ही त्या ठिकाणी निघालो. सन्मान्य अध्यक्ष महोदय, हे 2 सदस्य ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, संदीप मांडवे आणि अनिल देसाई, हे आमच्याबरोबर बैठकीला होते. ज्यांचं अपहरण झालं म्हणून सांगितलं ते बापसाहेब शिंदे, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, आमच्याबरोबर होते. तिथं सुद्धा आमच्या बैठकीच्या ठिकाणी सन्मान्य सभापती महोदया 50 साध्या वेशातले पोलीस खाली होते. तुम्हाला अटकच करायची होती ना, आमच्या 2 सदस्यांना गुन्हा दाखल केलाय म्हणून. तिथं का नाही केली? का? 2000 शिवसैनिक तिथं होते खाली. तिथं नाही धाडस झालं पोलिसांचं आमच्या सदस्यांना हात लावायचं. मी, मान्य मकरंद पाटील, मान्य शशिकांत शिंदे आणि मान्य नितीन काका, आम्ही ह्या सदस्यांना घेऊन या आपलाच चाललाय सगळा किस्सा. मंत्री महोदय, मला याच्यावर मला एक सभापती महाराज, माझे हात जोडून विनंती आहे. म्हणजे आता या सभागृहात सुद्धा आम्ही सुरक्षित आहात का नाही असं वाटायची वेळ आली. सभापती महोदय, आम्ही चाललो 4थ्या मजल्यावर. सभापती महोदय, 10 फुटाचं अंतर होतं. ते मेटल डिटेक्टर लावला होता जिथनं सदस्य आत जातात सभागृहात, त्या मतदानाच्या ठिकाणी. ते मांडवे म्हणतायत अरे पालकमंत्री आहेत, मला जाऊ दे मताला. सभापती महोदया, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय. ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवडली माझी. अंग, सभापती महोदय, माझा अजून ठणकते. 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मला त्या सदस्य सकट फटफटत नेलं. ह्यांचे बंधू खासदार नितीन काका पायऱ्यांवरनं त्याला खाली पाडलं. ह्यानाही ढकलत एका खोलीत नेऊन तिकडे ढकललं बाजूला. सभापती महोदय, काय 100 पोलीस साध्या वेशातले 4थ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, 4 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले. एवढा माजुरीपणा केला. त्या गोंधळात सभापती महोदया काय लागलं मला माहित नाही. माझ्या शर्टावर रक्त, जे सदस्य माझ्याबरोबर होते संदीप मांडवे, त्यांच्या शर्टावर रक्त. माझ्या बॉडीगार्डच्या लक्षात आल्यावर त्यानं रुमाल काढून मला दिला. मी दाबून धरलो थोडा वेळ. तोपर्यंत आमच्या 2 सदस्याला पोलीस पळवत घेऊन गेले. सभागृहातून नेलं का तुमच्या सभागृहाच्या अलीकडे? त्या बॅरिक जे मेटल डिटेक्टर असते आत जायला लावलेलं, ते 5 फुटावर होतं. सभापती महोदय, मला एकच म्हणायचे सभापती महोदय, ह्या पोलिसांचं
आमची पार्टी मिटिंग होती तिथं 2000 आमचे कार्यकर्ते होते, तिथं धाडस झालं नाही. 4थ्या माळ्यावर भाजपचे सगळे कार्यकर्ते होते, भाजपचे 50 कार्यकर्ते तिथं, आमचा एक बी कार्यकर्ता सोडला नाही. आम्ही चौघच, हे मान्य मकरंद पाटील साहेब, मी, शशिकांत शिंदे आणि खासदार नितीन काका, आम्ही चौघच होतो. मला आजही रेकॉर्डवर आणायचंय, तुम्ही 100 पोलीस होताना 10 कार्यकर्ते आमचे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे वर येऊ द्यायला मला काय वाटतं पाहिजे याला- होते. मग कसं तुम्ही घेऊन जाता ते बघितलं असतं मला आम्ही. थांबायचं नाही, ते मला- बरोबर नाही परंतु सभापती माननीय महोदय, शंभूराज न्याय द्या देसाई, आम्हाला, न्याय. हो. आम्ही मला कोणाकडे याच्यात न्याय मागायचा? असं इथं दिसतंय. आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार. मी त्यामुळे आपल्याला- माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय. त्यामुळे आपण, माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं. आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीनं मंत्र्यांवर आरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्याबरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित करा, एवढीच हात जोडून सभापती महोदय आपल्याला विनंती आहे. अतिशय गंभीर प्रकार आहे. परंतु नाही, एक मिनिट, मला माझा निर्णय यासाठी सांगायचा आहे आधी की ही जी घटना घडली त्याची माहिती वृत्तपत्रातून आली, तेवढ्यावरतीच मी थांबले नाही आहे. तर आपलंही म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे. हेमंत पाटलांनी सांगितलं, तुम्ही स्वतः प्रत्यक्षदर्शीच नव्हे तर तुम्ही स्वतः साक्षीदार आहात. आणि माननीय उदय सामंत मंत्री महोदय दुसरे हजर आहेत, गणेश नाईक इथे उपस्थित आहेत. तर तुम्हाला याच्यावरती काही शासनाच्या वतीने निवेदन करायचं आहे का असं मी विचारते. पण निवेदन करायचं नसेल तर या ठिकाणी असणारी पदावरची व्यक्ती, म्हणजे मी उपसभापती आहे, तर मी आज आत्ताच्या आत्ता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी मतदारांना, देवकर आणि तुम्ही जे म्हणतात, हे पहा, या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे. हा आत्तापर्यंतचा प्रघात आहे. एक. दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाही आहेत. आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा. तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे. आता याच्यानंतर बोला पुढे. आता अध्यक्ष सभापती महोदया, मी काय बोलणार आहे याच्या अगोदर आपणच सांगताय की मी काय बोलणार आहे. सगळ्या सदस्यांना सांगितलं. माझी सभागृहाला माझी विनंती आहे की या सभागृहामध्ये आता जी चर्चा चालू आहे, या चर्चेच्या अनुषंगानं सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात ज्या काही घटना घडल्या त्याच्यावर सभागृहामध्ये चर्चा चालू झाली आणि आपण काय निर्देश दिले. सभापती महोदय, आपण सभागृहाचे सर्वोच्च स्थानी बसलेलो आहात. आपण जो निर्देश दिला तो आपला अधिकार आहे. पण तो निर्देश देण्या अगोदर आपण वस्तुस्थितीची माहिती घेणं हे तितकंच गरजेचं आहे. ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सातारा जिल्ह्यामध्ये झाल्या आणि जी वस्तुस्थिती इथं सांगायचा प्रयत्न या ठिकाणी सभापती महोदया झाला, ती वस्तुस्थिती पहिली आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक चालू असताना ज्या काही घडामोडी घडल्या त्या जिल्हा स्तरावर झालेल्या घडामोडी आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. ज्या सदस्याचं अपहरण झालं, अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झाला, तो सदस्य राष्ट्रवादीचा आहे. ज्यांनी गुन्हा दाखल केला तो त्या सदस्याचा मुलगा, तो राष्ट्रवादीचा आहे. गुन्हा कुणी दाखल केला त्याचा तपास कुणी करायचा, तो पोलिसांनी करायचा. त्याचा तपास होण्याची आवश्यकता आहे का? आता आहे. असं असताना जिल्हा परिषदेची निवडणूक चालू झाली. सकाळी 10:30 वाजता जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये निवडणूक चालू असताना जिल्हा परिषद सदस्य सोडून अन्य कुणी त्या जिल्हा परिषदेच्या सदस्य प्रिमायसेसमध्ये गेलं नाही पाहिजे. आपण कायदा सुव्यवस्था आपण बघतो, निवडणुकीच्या अनुषंगानं काय नियम घालून दिलेले आहेत ते आपल्याला माहिती आहे. आणि ते नियम कुठल्याही लोकप्रतिनिधीसाठी वेगळे नियम नाहीत. कोण मंत्री असले म्हणून वेगळा नियम नाही, कोण आमदार असला म्हणून वेगळा नियम नाही. निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना निवडणुकीच्या प्रक्रियापासून
जिल्हा परिषदेमध्ये जी निवडणूक प्रक्रिया चालू होती, जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश होते की कुणी त्या ठिकाणी यायचं नाही, जिल्हा परिषद सदस्य सोडून कुणी येऊ नये आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी यावं. ही निवडणूक चालू असताना जिल्हा परिषदेमध्ये आपण बघितलं काय परिस्थिती झाली. जिल्हा परिषदेचं पोलीस उभे असताना गेट तोडून माणसं आत गेली. माणसं आत गेली नाही, 3-4 हजार लोक त्या जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये निवडणूक चालू असताना होती. ही कोणी नेली लोक? ही परिस्थिती कोणी निर्माण केली? याची माहिती सभापती महोदया घेतली पाहिजे ना. पोलिसांची जबाबदारी कायदा सुव्यवस्था राखायची आहे. पोलिसांच्यावर कारवाई केली, चुकीचं असेल तर कारवाई झाली पाहिजे, परंतु कायदा सुव्यवस्था राखायची जबाबदारी आहे कुणाची? गोरे सरकारचे. सभापती महोदय ऐकून तर घ्या, ऐकून घ्या ना. मी सांगतो ती परिस्थिती समजून घ्या. माझं म्हणणं मला मांडू द्या. बाकी तुम्ही जे निर्देश दिलेले आहेत तुम्ही सभागृहामध्ये ऐकून घेताय. माझाही मुद्दा, आमचंही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे ना. मी एक मिनिट, मी एवढं स्पष्टीकरण आपल्याला सांगते एवढ्यासाठी की कसं झालं, मग त्याच्यात आधी कोण गेलं, नंतर कोण गेलं, याच्यापेक्षा ज्या प्रकाराने आपले मतदारांना सभागृहामध्ये पोलिसांनी उचलून नेलं, अटक केली, त्याबद्दलची त्यांनी जी वस्तुस्थिती सांगितली ती तशी नाही आहे असं तुमचं म्हणणं असेल तर चौकशीत पुढे होईल. हो, मी तुमचंही खरं मानते ना, मी नाही म्हणत नाही आहे, पण त्याचा संपूर्ण आधीचा समग्र हे याच्याशी काही संबंध नाही. नाही, त्यांनी माणसं आणली का नाही, हां आपण म्हणणं म्हणजे त्या मुद्द्यापुरतं घ्या की माझं म्हणणं पोलीस ऐकून घ्या ना, सभागृहात त्या गेले होते का मुद्द्यापुरतच नव्हते? बोलतोय. नाही गोरे सभापती साहेब, मग त्या नाही, ऐकून घ्यायला लागेल, पण त्या सभागृहात पोलीस गेले की नाही तेवढंच तुम्ही सांगा ना मला. मी असं म्हणत नाही, तुम्ही बोलू नका. हा, वस्तुस्थिती सांगतोय. तुम्ही वस्तुस्थितीच्या आधारे ज्या सदस्य महोदयांनी सांगितलं त्या माहितीच्या आधारे आपण कारवाई करताय, तीच वस्तुस्थिती मी पण सांगतोय. सांगा ना. तेव्हा माझं सभापती महोदया माझं म्हणणं हे आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या जेव्हा चालू होती तेव्हा जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश असताना जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये कंपाऊंड गेट उघडायला पोलिसांना दमदाटी करून गेट उघडून आत कोण गेलं याची चौकशी झाली पाहिजे. तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण का झाला याची चौकशी झाली पाहिजे. आणि ही सगळी परिस्थिती निर्माण का झाली याची चौकशी झाली पाहिजे. गुन्हा दाखल केला कुणी केला याची चौकशी झाली पाहिजे. आणि जर पोलिसांना तपास करायचा होता, जर पोलिसांनी तपास केला असता मतदानही झालं असतं. पोलिसांना तपास करून द्यायची जबाबदारी कुणाची होती? जर ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला तुम्ही प्रोटेक्शन देऊन हातात धरून तुम्ही सभागृहात घेऊन जात असाल तर सभापती महोदय हे कुठल्या कायद्यात बसतं? कोर्ट ठरवेल कोण आरोपी आहे, चुकीचा आहे, खरं आहे, खोटं आहे, हे कोर्ट ठरवेल. कोर्टाने निर्देश दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल. परंतु ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते आरोपी आहेत का नाही आपण कसं ठरवतो? आणि त्या आरोपींना प्रोटेक्शन देण्याची जबाबदारी असं कसं काय आपण घेऊ शकता? त्यामुळे माझं सभापती महोदया माझं सांगणं आहे, आपण ज्या पद्धतीनं वस्तुस्थिती समजून न घेता, परिस्थिती समजून न घेता आणि त्या ठिकाणी जे काय घडलंय, अध्यक्ष सभापती महोदय, त्या ठिकाणी जे काय घडलंय हे न पाहता जर जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक चालू असताना कायद्याचं उल्लंघन केलं कुणी, निवडणूक चालू असताना 100 मीटरच्या आत जायला नाही पाहिजे, 5 मीटरवर सभागृहाच्या जातात कसं अध्यक्ष महोदय? या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, याही गोष्टीची माहिती घेतली पाहिजे. आणि आपण कायदा सुव्यवस्था पाळायची जबाबदारी आहे कुणाची? आणि आपण मंत्री म्हणून काम करत असताना त्या जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करण्याचा अधिकार दिला कुणी? या सगळ्या परिस्थितीचा विषय सभापती महोदय समजून घेतला पाहिजे. आणि आपण ही परिस्थिती समजून न घेता, वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता, फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही. आपण अशा पद्धतीचा निर्देश कसा देऊ शकतो? तुम्ही घेतलेल्या निर्णयावर मी बोलायला मला अधिकार आहे नाही माहिती नाही, पण मी आपल्याला या ठिकाणी सांगेन त्या ठिकाणची परिस्थिती, कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचं काम केलं कुणी? जर त्या ठिकाणी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक असताना त्या ठिकाणी मंत्री कसे जातात? का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो? 2-2, 5-5 हजार कार्यकर्ते कोण बोलवतं? याची चौकशी झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी, याही गोष्टीची चौकशी झाली पाहिजे.
11 वाजता जिल्हा परिषदेची निवडणूक असताना जिल्हा परिषदेच्या सीओला 11 वाजता मिटिंग घ्यायला कोणी भाग पाडलं, याची चौकशी झाली पाहिजे. ज्या सभागृहापासून हाकेट म्हणजे अगदी 10 फूट 15 फुटाच्या अंतरावर 20 फुटाच्या अंतरावर बैठक कशी होते, या सगळ्या गोष्टी सभापती महोदया माहिती घेतल्याशिवाय कुणी दाखल केला, गुन्हा कुणी दाखल केला याची माहिती न घेता कधीतरी भारतीय जनता पक्षावर आरोप करायचा, बाकीच्या सिस्टमवर आरोप करायचा, हे अध्यक्ष महोदय उचित नाही. ज्यांनी दाखल केला गुन्हा तो राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे, तो त्या सदस्याचा मुलगा आहे. आणि असं असताना भारतीय जनता पक्षाला दोष द्यायचं काय कारण आहे? कशासाठी भारतीय जनता पक्षावर ब्लेमिंग? चालू कर. एक मिनिट बाजूला जो सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि ज्याचा तपास LCBकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने LCBकडे जो तपास दिला होता ते बापू शिंदे उर्फ दिनकर महादेव शिंदे हे आमच्या यशवंतनगर जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विजयी झाले होते आणि त्यांचा अपहार आणि त्यांचा खुनाचा प्रयत्न झाला अशा स्वरूपाचा तक्रार पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या मुलाच्या नावाने जबरदस्तीने त्याच्यावर जबरदस्ती करून
त्यांच्या मुलाच्या नावाने ती कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती आणि त्या तक्रारीचं आम्ही त्या दिवशीच वाई पोलीस स्टेशन असेल, महाबळेश्वर पोलीस स्टेशन असेल, इथं स्वतः बापू शिंदे यांनी जाऊन स्वतः तिथं लेखी स्वरूपात जबाब दिला होता. पण त्याची कोणतीही दखल न घेता जिल्हा परिषदेच्या मतदानामध्ये भाग घेता येऊ नये अशासाठी पुन्हा एकदा सकाळी 6:30 वाजता गुन्हा दाखल केला. हा 2 वेळा गुन्हा दाखल केला. एकदा रात्री दाखल केला होता गुन्हा, त्याच्यावर आम्ही स्टेटमेंट दिलं आणि पुन्हा सकाळी 6:30ला गुन्हा दाखल केला. आणि त्यामध्ये अनिल देसाई आणि संदीप मांडवे हे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यांनी ह्यांचा अपहार केला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली किंवा त्यांचा अपहार केला अशा स्वरूपाचा खोटा गुन्हा जबरदस्तीने दाखल केला. त्या संदर्भामध्ये आज बापू शिंदेंना LCBच्या समोर आज ते स्वतःहून हजर झालेत. काल परवा 2 दिवस सुट्ट्या होत्या, त्यामुळं आज सोमवारचे काल आम्ही LCBच्या अधिकाऱ्यांशी संध्याकाळी बोललो होतो. काल संध्याकाळी आम्ही महाबळेश्वर पोलीस स्टेशनला गेलो होतो जबाब द्यायला, पण तिथं आम्हाला सांगितलं की तुम्ही उद्या LCBला जाऊन जबाब द्या. त्यामुळं काल संध्याकाळी LCBच्या अधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी सकाळी 10:30-11 वाजेपर्यंत या असं सांगितलं. त्याहून आज बापू शिंदेंचा जबाब इथं द्यायला आलो. त्यांनी त्यांचं जे काय म्हणणं आहे ते आज दिलंय आणि हा गुन्हा कसा खोटा होता हे त्यांनी त्यांच्या जबाबामध्ये स्पष्टपणे आज दिलेलं आहे. तुमच्यामध्ये तक्रारदार खासदार साहेब कुठे? तक्रारदार हा त्यांचा मुलगा ज्यावेळी तक्रार दिली त्याच्यापासनं त्याला जवळपास 24 तास, जवळपास 24-25 तास त्याला अज्ञातस्थळी ठेवण्यात आलं होतं. आता त्याला घरी सोडलेलं आहे आणि तो तक्रारदार आज वाईमध्ये आहेत. ते इथं का नाही आलेले? ते कोर्टात जाणार आहेत का? त्यांची भूमिका काय आहे? वडिलांचा आणि त्या तक्रारदाराचं आज प्रथम आपण ज्यांचं स्वतःचं अपहरण झाले असा ज्यांच्यावर हे होता ते स्वतः येणं हे महत्वाचं. तक्रारदाराची तक्रार काय आहे काय नाही हा विषय आज ज्या त्यावेळी कोर्टामध्ये ज्यावेळी हे जाईल त्यावेळी ती बाजू स्पष्ट होईल. पण आज प्रथमतः ज्यांचं अपहरण झालंय आणि ज्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय अशा स्वरूपाचा आरोप केला त्यांचा जबाब आजचा माझ्या दृष्टीने महत्वाचा होता. काका, पोलीस पोलिसांची भूमिका तुम्हाला काय वाटते? पोलिसांची भूमिका निश्चितपणे यामध्ये चुकीची भूमिका होती, संशयास्पद भूमिका होती आणि केवळ सातारा जिल्हा परिषदेमध्ये एका विशिष्ट पक्षाची सत्ता यावी आणि तिथं शिवसेना राष्ट्रवादीची सत्ता येऊ नये यासाठी हे सगळं रचलेलं कुभांड होतं. आणि आज आपण आता पाहिलं असेल सकाळी विधान परिषदेमध्ये सुद्धा या संदर्भात प्रचंड गदारोळ झाला आणि विधानसभेच्या उपसभापतींनी आज त्या संदर्भातले कारवाईचे आदेश पण सभागृहामध्ये दिले. काका, सभागृहात निर्देश दिलेत परंतु निलंबन होईल असं वाटतं. सभागृहात जे निर्देश असतात तेच आदेश असतात. त्यामुळं
ती कारवाई ही सभागृहामध्ये घोषित केलेली आहे. त्याच्यावर 100% त्याच्याप्रमाणे थोडं कारवाई होईल आणि या प्रकरणाची आपले पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात मागणी केली की या सगळ्या झालेल्या प्रकाराची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि आमची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची ही मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी. पोलिसांनी जे कृत्य केलं त्या दिवशी गेले 19 तारीख आणि 20 तारीख या 2 दिवशी पोलीस बळाचा वापर करून जे कृत्य करण्यात आलं, सदस्य फोडण्यासाठी, सदस्यांवर दबाव आणण्यासाठी ज्या पद्धतीचा पोलीस यंत्रणेचा आणि प्रशासनाचा ज्या पद्धतीचा वापर झाला त्याची संपूर्ण न्यायालयीन चौकशी होणं आवश्यक आहे. आणि याचा मास्टर माइंड कोणने, कुणाच्या निर्देशावरून पोलीस आणि प्रशासन असं वागलं याची सगळी खोलात जाऊन चौकशी होऊन त्या मास्टर माइंडवर कारवाई होणं गरजेचं आहे. नुसतं पोलीस निलंबित केले, SP निलंबित केलं करून हे प्रकरण थांबवून चालणार नाही. तर त्यांना निर्देश देणारे कोण होते, या जिल्ह्यातले कोणते नेते मंडळी त्यामध्ये इन्व्हॉल्व होती याची संपूर्ण न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे अशी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज मागणी करतो.